पत्नी लक्ष्मी आणि मुलगा राजू यांच्याबरोबर राहत होता. तो दिवसभर शेतात कष्ट करून धान्य पिकवत असे आणि ते बाजारात विकून आपला उदरनिर्वाह करत असे. एक दिवस तो शेतात काम करत असताना त्याची कुदळ एका कठीण वस्तूवर आपटली. तुकारामला फारच आश्चर्य वाटलं, कारण यापूर्वी जेव्हा जेव्हा तो शेतात काम करत असे तेव्हा असं कधीच झालं नव्हतं. तुकारामला वाटलं, कदाचित पूर्वजांनी खूप वर्षापूर्वी सुरक्षित ठेवलेला खजिनाच त्याच्या हाती लागलाय. तुकारामनं लगेचच कुदळ चालवली. काही वेळानं एका डबीत तुकारामला एक चष्मा सापडला. तो चष्मा पाहून तुकाराम खूप नाराज झाला. त्याचे सगळे कष्ट आणि अपेक्षा मातीमोल ठरल्या. दुःखी मनानं तुकाराम स्वतःशीच म्हणाला, अरे देवा, हे काय, इतका वेळ मेहनत केली आणि मिळालं काय तर एक साधा चष्मा. असं म्हणून तुकाराम पुन्हा आपलं काम करू लागला. काही वेळानं तुकारामचा मुलगा राजू दुपारच्या जेवणाचा डबा घेऊन शेतामध्ये पोहोचला. दोघांनी मिळून जेवण केलं. राजू तुकारामला म्हणाला, बाबा, आता तुम्ही थोडा वेळ आराम करा, मी शेताची राखण करतो. ठीक आहे, पण राजू, नीट लक्ष ठेवून राखण कर, कारण आजकाल जंगली जनावरं कधीही शेतात घुसतात. हो बाबा, तुम्ही आराम करा, मी शेताची राखण लक्ष देऊन करेन. तुकाराम निश्चिंत मनानं एका झाडाखाली आरामात झोपला. त्याच्या मनात विचार आला की हा चष्मा एकदा डोळ्यावर लावून पाहिला तर. तुकारामनं चष्मा लावला आणि राजूकडे पाहिलं आणि चमत्कार झाला. त्यानं चष्म्यातून असं पाहिलं की 2 लांडगे राजू समोर आलेत आणि राजूवर हल्ला करतायत. तुकारामनं लगेचच चष्मा काढला आणि घाबरून तो स्वतःशीच म्हणाला, अरे, हे काय पाहिलं आता मी? तुकारामनं पुन्हा चष्मा लावून राजूकडे पाहिलं असता दुसऱ्या वेळेसही पुन्हा त्याला तेच दृश्य दिसलं. तुकारामनं विचार केला, अरेच्छा, परत तेच दिसलं मला. असं वाटतंय की हा चष्मा काही साधा नाही. हा नक्कीच जादूचा चष्मा असला पाहिजे, ज्यामुळे थोड्या वेळानंतरचं भविष्य मी पाहू शकतोय. तुकाराम लगेचच आपल्या जागेवरून उठला आणि मोठ्याने ओरडून राजूला म्हणाला, राजू, माझा आराम करून झालाय, आता तू घरी जाऊ शकतोस. आता शेताची राखण आणि बाकीची कामं मी करतो, तू जा. बाबा, तुम्ही करताय ना आराम, करा, मी करतो शेताची राखण. अरे, खूप आराम झालाय माझा, तू नको काळजी करू. तू उद्या शेताची राखण कर. आत्ता तू घरी जा. ठीक आहे बाबा. आपल्या वडिलांचं म्हणणं ऐकून राजू घराकडे निघाला. राजू तिथून जाताच तिथे काही लांडगे आले. पण तुकारामनं त्यांना मारून हाकलवून लावलं. आता तुकारामला कळून चुकलं की खरंच हा चष्मा भविष्य दाखवतो. तुकारामनं विचार केला की जर या चष्म्याचा वापर करून मी गावातल्या लोकांचं भविष्य पाहिलं आणि त्यांना येणाऱ्या संकटाची सूचना दिली तर गावातल्या लोकांचं भलंच होईल आणि संकट येण्यापूर्वीच टाळता येतील. घरी पोहोचल्यानंतर तुकारामनं चष्मा लावला तेव्हा त्याला चष्म्यातून एक दृश्य दिसलं. तुकारामची बायको लक्ष्मी चुलीवर भाकऱ्या भाजत होती. भाकऱ्या भाजताना लक्ष्मीचा हात भाजतो. हे दृश्य पाहून तुकाराम लगेच लक्ष्मीला म्हणाला, थांब लक्ष्मी, पुढच्या भाकऱ्या मी भाजतो. हे ऐकून लक्ष्मीनं आश्चर्यानं विचारलं, रोज भाकऱ्या मीच तर करते ना, मग आज काय झालंय तुम्हाला? अचानक असं का म्हणताय तुम्ही? लक्ष्मीच्या या प्रश्नामुळं तुकारामला चष्म्याची सगळी खरी हकीकत लक्ष्मीला सांगावी लागली आणि त्यानंतर तुकारामनं चष्म्याचा वापर करून गावाचं भलं करायची कल्पनाही सांगितली. हे सगळं ऐकल्यानंतर लक्ष्मी म्हणाली, हा तर खूप चांगला विचार आहे. तुम्ही गावकऱ्यांना नक्की मदत करा.
यामुळे लोकांचं भलं होईल आणि आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळतील. दुसऱ्याच दिवसापासून तुकारामनं गावातल्या लोकांना मदत करायला सुरुवात केली. गावकऱ्यांनाही जादूच्या चष्म्यामुळं मदत होऊ लागली आणि येणाऱ्या संकटाची सूचना त्यांना आधीच मिळू लागली. यामुळे गावातली लोक खूप खुश होती आणि त्यांनी तुकारामची खूप स्तुती केली. असेच अनेक दिवस लोटले. एक दिवस तुकाराम धान्याचं पोतं गाढवाच्या पाठीवर ठेवून बाजारात विकण्यासाठी घेऊन चालला होता. चष्माही त्याच्या जवळच होता. तुकारामनं चष्मा लावून सहज एका माणसाकडे पाहिलं. त्याला एक दृश्य दिसलं. तो माणूस सोन्याची एक मूर्ती कापडात गुंडाळून घेऊन चालला होता आणि थोड्याच वेळात ती मूर्ती एका घराच्या अंगणात ठेवून तो माणूस निघून गेला. हे दृश्य पाहून तुकारामनं विचार केला की रोज मी इतके कष्ट करून बाजारात चालत येतो. जर मी ही मूर्ती चोरली आणि बाजारात विकली तर मला खूप पैसे मिळतील. त्या पैशातून मी एक बैलगाडी विकत घेईन, ज्यामुळे माझं बाजारात येणं जाणंही सोपं होईल आणि माझी रोजची कटकटही वाचेल. मनोमन असा विचार करून तुकारामनं चष्म्यात दिसलेल्या त्या दृश्याप्रमाणे अंगणातून ती मूर्ती चोरली. तुकाराम तिथून पळून जाणारच होता. इतक्यात पाठीमागून सैनिक आले आणि त्यांनी तुकारामला रंगेहात पकडलं. सैनिकांनी चिडून तुकारामला विचारलं, काय रे, ही मूर्ती तुझ्याकडे कशी आली? ही राजाच्या दरबारातली मूर्ती आहे. ती मूर्ती चोरून तू पळून चालला होतास काय? बरा सापडलास. चल आता तुला महाराजांसमोर उभा करतो. चल. तुकारामनं सैनिकांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण सैनिकांनी त्याचं काही एक ऐकलं नाही आणि तुकारामच चोर आहे असं समजून त्याला राजासमोर नेऊन हजर केला. सैनिकांचं बोलणं ऐकून राजानं तुकारामला विचारलं, या आरोपावर तुझं काही म्हणणं आहे का तुकाराम? महाराज, माझी यात काहीही चूक नाही. हे सगळं त्या जादूच्या चष्म्यामुळे झालंय आणि खरा चोर तर निसटून गेला. जादूचा चष्मा? कुठला जादूचा चष्मा? तुकारामनं महाराजांना त्या जादुई चष्म्याची सगळी हकीकत सांगितली. हे सगळं ऐकून राजाला तुकारामचा लोभ आणि चोरी करण्याच्या प्रयत्नाचा खूप राग आला. राजानं त्याला शिक्षा फर्मावली. ही चोरी केल्याबद्दल तुकारामला 25 फटक्यांची शिक्षा द्या आणि ज्या कारणामुळे ही चोरी झाली आणि तुकारामच्या मनात लोभ उत्पन्न झाला, तो जादूचा चष्मा त्वरित नष्ट करून टाका. राजाच्या आज्ञेनुसार सैनिकांनी जादूचा चष्मा लगेच फोडून टाकला आणि तुकारामला त्याच्या गुन्ह्यासाठी 25 फटकेही देण्यात आले. या शिक्षेनंतर तुकारामला आपली चूक कळून आली आणि त्यानंतर पुढच्या आयुष्यात त्यांनी कायम कष्टाची भाकर कमावून खाल्ली. तात्पर्य: कोणत्याही गोष्टीची हाव माणसाला कायम संकटात टाकते. नवनवीन गोष्टी आणि गाणी घेऊन आम्ही लवकरच परत येत आहोत तुमच्या भेटीला.